नमस्कार कोल्हापूरकर. तर आज आलोय आपण हॉटेल रॉयलमधली कुंभार रक्ती मुंडी खायला. तर चला बघूया कशी आहे कुंभार रक्ती मुंडी. लागला नसता तुम्हाला. माझं नाव प्रकाश पाटील. ही होणारी रेसिपी कुंभार रक्ती मुंडी. कुंभार रक्ती मुंडी ह्याला म्हणलं जातं. आता हे टाकलेलं गेलेलं आहे. कुंभार रक्ती म्हणजे रक्तीमध्येच केलेली कुंभार रक्ती मुंडी. म्हणजे हा कुंभार, त्याला कुंभार म्हणतात. कुंभारानेच करत होते आधी, पण बकऱ्याच्या रक्तापासून होणारी ही कुंभार रक्ती मुंडी. आणि आता काय प्रोसेस? आता ही उकडाई चाललेली रेसिपी आहे. काय घातले यार सांगा. आता हे मुंडी आहे, पूर्ण ही शिजवली जाणार आहे. कमीत कमी 2-3 तास ही मुंडी शिजत राहणार. ओके. आणि काय काय घातलं यात? हळद घातलेलं आहे, कांदा घातलेला आहे, तेल घातलेलं आहे. ओके. पाणी घालून शिजवता काय? आता हे वाफून घ्यायचं. ओके. वाफून घेतल्यानंतर मग त्याला पाणी घालायचं. गरम पाणी घातलं. ओके. किती वेळ लागतोय शिजायला? शिजायला 2 तास लागतात. 2 तास. म्हणजे मुंडी घट्ट असल्यामुळे जास्त वेळ लागतोय काय? ओके. त्याचं पूर्ण सूप म्हणजे हे जे चावण्याचा भाग, हा डोसक्याचा भाग, हा असा दोंडामध्ये चावला गेला पाहिजे. बरोबर. म्हणजे इतक्या प्रमाणात त्याला हे करायचं. आणि आधी काय मुंडीला भाजून घेतलेला असतं? हा, मुंडी भाजून घेतलेली असते. मुंडी त्याचे पाय 4 येणारे हे भाजून घेतलं जाते. भाजून घेतल्यानंतर मग त्याला उकडून पूर्ण 2 तासानंतर मग त्याचं पुढची होणारी रेसिपी चालू होणार. आपण मेजा फ्राय केला जाते, वेगळा केला जाते. आणि अगोदर आपले कोल्हापूर भाषेमध्ये म्हटलं जायचं तर मेंदू फ्राय, आणि हिंदीमध्ये म्हणायला गेलं तर भेजा फ्राय. किती रुपयाला प्लेट आहे थाळी? थाळी 180 रुपयाला थाळी. आपलं हेच मुंडी म्हणजे मुंडी किंवा रक्ती मुंडी जी आहे त्याची टेस्ट आणि नॉर्मल मटन चिकन हो भरपूर भरपूर चवीला फरक पडतो, टेस्टला फरक पडतो. ओके. पूर्णपणे. आणि किती वर्ष झाली तुम्ही आता या व्यवसायाला? 10 वर्ष झाले आहे. 10 वर्ष झाली. हो हो हो. कसा अनुभव आहे तुमचा? 1 नंबर. कोल्हापूरमध्ये 1 नंबर. ओके. म्हणजे ओरिजिनल कोल्हापूरमधला हे जेवणाचा भाग. बरोबर आहे. म्हणजे हे तो कुठं पंजाबी नाही, तंदूर नाही, चायनीज नाही, काय नाही. ओरिजिनल कोल्हापुरी. ओके. आणि फक्त कोल्हापुरात अशा पद्धतीने? हा, कोल्हापूरमध्येच अशा पद्धतीचं मिळालं जाणार. पाणी घालायचं. पाणी किती पाणी घालायला लागतं याला? आपल्याला बकऱ्याचे जेवढे म्हणजे मुंडीची प्लेट होणार आहेत त्या हिशोबाप्रमाणे याचा रसा तयार करायचा. आणि सगळ्यात त्याची खासियत म्हणजे गिराईक येऊन खाणारं हे रसा आणि मुंडी. म्हणजे मुंडीचाच रसा पाहिजे. जास्त ग्रेव्ही असते का याला? नाही, एकदम फ्राय मध्ये असतं. फ्राय मध्ये हा रसा वेगळा केला जाणार. रस्सा वेगळी वाटी दिली जाते. हा, रसा मुंडीची वाटी वेगळी द्यायला लागणार आपल्याला, कारण काय गिरायकाला तेच पाहिजे असतं. आता इथं काम थांबलं जातं. हे जोपर्यंत शिजत नाहीत, चिकन, मटन, मुंडी आणि बकऱ्याच्या पायाचा जोपर्यंत सूप निघत नाही तोपर्यंत हे काम थांबलं जातं. आता हा मुंडीचा निघालेला अर्क. ओके. हा शरीरासाठी 1 नंबर. ज्यांच्या अंगात कॅल्शियम वगैरे कमी आहे त्याने हा सूप प्याला 1 नंबर. ओके. शिजवून घेतलेली मुंडी. आता प्रथम टाकत आहे आपण सरकी रिफाइंड तेल.
साधारण एक 10-12 प्लेट होणार. ओके. मुंडी हा, भाजून आणण्यापर्यंत 700 रुपये जातात. 700 रुपये. हा. ओके. तयार करायचे अजून वेगळे. बरोबर. जे आलेले शरीरावरचे केस असतात ती पूर्ण नष्ट केले जातात, म्हणजे पूर्ण जाळून काढले गेले जातात. आणि स्किन भाजली जाते. स्किन भाजल्यामुळं आतमध्ये मुंडीला चव वेगळी येते. तेव्हा कुठलाही मसाला वगैरे लावत त्याला कोणताही मसाला वगैरे नाही, आणि चुलीवर भाजतात. चुलीवर भाजली जाते. आता आपण टाकतोय हा कांदा टाकतोय, बारीक कटिंग कांदा टाकावलोय आपण. आता ह्याला दुसरा जो आयटम टाकणार त्याला आलं लसूण पेस्ट म्हणली जाते. ही पूर्ण तेलामध्ये, कांद्यामध्ये आणि तेलामध्ये ही पेस्ट भाजावी लागते. कोथिंबीर पण आहे का त्यात? हा, आलं लसूण कोथिंबीर ही पेस्ट. आता आपण आलं लसूण पेस्ट भाजून घेतलेलं आहे. त्याला लालसर कलर आलेला आहे का? ओके. हा, लालसर कलर दिसतो त्याला आता. हो हो. हा, आता आपण टॅमॅटो टाकतो. आता टाकतोय आपण तिखट मिरची, ओके. म्हणजे मिरची पावडर टाकतोय आपण आता. साधारण एक मुंडी जरी आणली असेल, एक मुंडी 4 पाय, साधारण तिखटपणा बघून 1, 2 किंवा 3 किंवा 4 चमचे. ज्याच्या तिखट ज्याला जास्त आवडते ना थोडं जास्त, त्याला तिखट कमी आवडतं त्याला थोडंसं कमी. आता मुंडी सूप टाकलाय आपण त्याला थोडंसं भाजण्यासाठी. हा टाकत आहे आपण मुंडी सूप. आपण मसाला, तो आपण स्वतःहून बनवलेला मसाला. हा, ह्यो आपलं नारळ, तीळ, जिरे, मिरे, वेलदोडे, मसाला वेलदोडा, जे टोटली मसाले आहे ते. खडा मसाला. हा, खडा मसाला वगैरे सगळं फुल बारीक ग्राइंडिंग करून घेतलेला हा मसाला. बारीक करायला. हा, पूर्ण बारीक. आता ज्या बकऱ्याची मुंडी त्याच मुंडीचा हा रक्त, जे ह्याला रक्ती म्हणली जाते. हे रक्तच आहे काय घातलंय त्यात? हा, नाही काय घातलेलं नाही, रक्तच आहे. ते काय ते मिक्सरला फिरवलं. हा, मिक्सरला फिरवलेला आहे. आता याचा कलर चेंज होत जातो. कलर चेंज झाला सर, कलर चेंज झाला बघा. ब्राऊन मध्ये आणि टाईटली ब्लॅक मध्ये कलर तयार झाला लागतो. म्हणजे दुसरे ह्यांच्यामध्ये कोणतेही इसेन्स नाहीत, कुठला कलर नाही किंवा काय नाही. हा, रिअली तिखट मिरची पावडर. आणि ते रक्त जे असते त्याला काय म्हणजे किती वेळात करायला लागते असं काय असतं? नाही, एक साधारण 5-6 तासामध्ये रक्त ते चांगलं राहतं. नंतर खराब होतं. लगेच करावं लागतं. आता टाकणार आपण हे रक्ती, म्हणजे मुंडी. रक्ती झालेली आहे मुंडी टाकायला लागलोय आपण. मुंडी फ्राय केलेली मुंडी आपली आता आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकत आहे. ही बकऱ्याची कवटी ही अशा पद्धतीनं हातानं मोडली पाहिजे. जे इतका त्याच्या हा शिजले आणि ह्याच्यातून जे निघणारे अर्क आहेत हे पूर्णपणे निघले पाहिजेत, तर ती पुरेपूर रक्तीमुंडी म्हणली जाणार. आणि त्याचे जोपर्यंत अर्क निघत नाहीत व्यवस्थित तोपर्यंत ती मुंडी चवीला येत नाही. आता आपण याला
हलवत आहे. नऊ 10 किलोचं जरी बकरा घेतलं तरी ते पूर्णपणे त्याचं बाकीचं रॉ मटेरियल निघून ओके. साधारण 7 किलो 7.5 किलो त्याचं मटण निघत असतं. आणि त्याच्यातून राहिलेलं रॉ मटेरियल म्हणजे मुंडी, जिगरी, कुपीज, वजडी या अशा पद्धत त्याच्यामध्ये असते. त्यामुळं हेड हे स्ट्रॉंग असल्यामुळे कोणत्याही बकऱ्याचं असेल तरी ते चांगलंच असतं. हेड, पाय, हे इतर ज्या गोष्टी आहेत वजडी वगैरे किंवा ते फार हेवी असतं ना खायला, म्हणजे असं खायला हेवी नाही, त्याला करणारे लागतात. म्हणजे कोल्हापूरमध्ये त्याला स्नॅक म्हणून संबोधित केलं जातं. ते म्हणजे पूर्णपूर असे बारीक करावे लागतात. त्याला धुवून घ्यावं लागतं गरम पाण्यातून, अगदी क्लिअर धुवून घ्यावं लागतं. आणि धुवून घेतल्यानंतर त्याला शिजायला थोडा मटणापेक्षा जास्त वेळ लागतो शिजण्यासाठी. पण शिजल्यानंतर ते स्नॅक म्हणून खाल्लं जातं. म्हणजे बेर बार पिणाऱ्यांना वगैरे हे स्नॅक म्हणून जिगऱ्या जास्त. शक्यतो हॉटेलला कोणती जिगरी लावत नाही. लावली तर तुम्हाला खेमा किंवा मुंडी बरोबर येणार तो कलेजा भेजा फ्राय, म्हणजे मराठीमध्ये मेंदू. आता ही झाली तयार. आता पूर्ण होत आली ती. ते रक्त घातल्यामुळे असा कलर येतो का त्याला? कलर चेंजच होत जातो त्याचा सगळा. हां, अजून थोड्या वेळानं म्हणजे हे आता जसं हलवत राहणार आम्ही, त्याला लाईटली गिरवी राहणार, लाईटली अगदी. आता ही पातळ आहे थोडी, हे आता मी ड्राय करत येणार. त्याला ड्राय करत आलं ना की त्याचा कलर आणि थोडा चेंज होऊन जाणार. ते तुम्ही जे रेसिपीज आहेत त्या कोणाकडून शिकला का तुम्ही स्वतः शिकलाय बघून? माझ्या मामाने मला शिकवले. हां, ते शेफ होते का? हा शेफ होते. तुमचा आता मुलगा पण आहे तुमचा? हो, शिकवून आपला आहे मुलगा कसं आपण ट्रेन करायचा. त्याचा हा प्रांत नाही आहे. आवडते त्याला? आवडतं आहे तो ट्रेन तसा, पण जास्त त्याला इंटरेस्ट नाही आहे याच्यामध्ये. पण तरी त्याला कुठेही कलाही वाया जाता कामा नये. कला आहे आपली, त्यांना शिकवून द्यायचं. तो करल नाही तर न करल. पण आता हा सूप आहे, हा सूप निघालाय. आता आपल्याला मुंडी रसा म्हणून सर्व करायचा आहे बाहेर. तर मुंडी रसा म्हणून सर्व करत असताना ह्याला लाईटली तिखटपणा पाहिजे. आता हे अळणी आहे. आता त्याला आपण लाईटली तिखट, ह्याला त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग जरा तिखट करायचं. आता ही जी उकळी होस तोपर्यंत थांबायचं. उकळी आल्यानंतर हे जे जशी आपल्या घरातली रेसिपी आहे, म्हणजे तांबडा रसा करायची, त्याच्या उलटी रेसिपी आहे ही. पीत असताना मुंडीचाच रसा लागला पाहिजे. काढून दाखवा. ही मटण गिरवी आहे. खेमा, उचलून दाखवा. किमा खेमा, मटण गरम. शिजवून ठेवले. हां, आता त्याच्यातली नळ्या दाखवू. हे अशा पद्धतीने बकऱ्याचे पाय शिजत राहतात. आणि या बकऱ्याच्या पायाचा सुपापासून होणारा पांढरा रसा हा ओरिजिनल रसा. जे चिकन मसाला मटणाचा अर्क किंवा चिकनचा अर्क घालून कधीही पांढरा रसा जसा पाहिजे तसा होत नाही कधी, आणि टेस्टला येत नाही. आणि त्याची चव कळत असते किंवा ह्याच्यात चिकनचा सूप घातला आहे तर मटणाचा घातला असता तर मटणाचा अर्क लक्षात येतो लगेच खाणाऱ्या माणसाला पीत असताना. तसा हा ओळखू शकत नाही कोण. झाला. हे तिखट घालवले आपण. ओके. आता त्याचा कलर बघून मगाचा कलर तुम्ही घेतलेलाच आहे, हळदीचा होता. आता आपण हळद डबलदा टाकायची काय आवश्यकता नाही. हा आम्ही घरात केलेला हा गरम मसाला. आता आपण याला हलवून घेतोय. चिकन मसाला किती आहे? चिकन मसाला थाळी आहे. चिकन मसाला थाळी. थाळी ह्याच्यामध्ये
कोकणाची सोलकढी, हां. पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, अंडागिरी, चिकन मसाला. ओके. किती रुपयाला ही? चिकन मसाला थाळी 150, 150 रुपयाला. ही 150 रुपयाला. ह्याच्यामध्ये 3 चपात्या किंवा 2 भाकरी. आपली रॉयलची स्पेशल थाळी आहे. स्वीट आहे, वरण आहे, दाल फ्राय आहे, कुर्मा आहे, पनीर भाजी आहे आणि मटकी आहे. चपात्या 3 देतो किंवा 2 भाकरी. 150 रुपये. माझी प्लेट भरायला लागलोय. त्या प्लेटमध्ये 2 हड्डी असतात, म्हणजे 2 हाडं आणि 3 पीस असणारे हे मऊ. आणि एक जणांना काय लागतं, फक्त हड्डीच, म्हणजे हाडकच लागतात त्यांना खायला. हां, त्याने अगोदर सांगतात की आम्हाला हड्डीच द्या म्हणून. असं करावं लागतंय, म्हणजे प्रत्येकाला खायला हाडं सुद्धा आणि मऊ सुद्धा. मजा आली पाहिजे त्या गोष्टीची. लावलेली डिश म्हणजे कसं आहे, जरी रॉयल स्पेशली घरी नेलं पार्सल, त्यामध्ये एक थोड्याशा 2-4 चपात्या असेल तर 2 माणसं ह्याच्यामध्ये जीवन निघतील. ह्या हिशोबाने 300 रुपयाला ताट आम्ही लावलेला आहे. मटन मसाला, मटन फ्राय, चिकन मसाला, खेमा, अंडागरी, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सोलकढी, 3 चपाती किंवा 2 भाकरी. 300 रुपये. हां. चिकन मसाला भाकरी झाल्या का? भाकरी इथं नवीनच चालू झालेलं आहे आणि मी इथं फर्स्ट टाईमच आले. आणि इतर ठिकाणी मी चिकन मटन वगैरे घेते, पण आता इथं रक्तीमुंडीचं जरा नवीन आहे त्यामुळे मी ट्रायलसाठी आलेले. पण छानच आहे, टेस्ट एकदम भारी. हो हो, खूपच छान. नॉर्मल चिकनमध्ये आणि मुंडी खाण्यामध्ये भरपूर फरक आहे, म्हणजे वेगळं असं काहीतरी जरासं आहे. टेस्ट भारी आहे, क्वांटिटी पण भारी आहे, मस्त आहे. आता नवीन आल्यासारखं मस्त वाटलं, जेवल्यासारखं. तर मित्रांनो, काही टेक्निकल प्रॉब्लेममुळं मी माझ्या टेस्टचा व्हिडिओ करू शकलो नाही, पण टेस्ट उत्तम आहे. नक्की एकदा ट्राय करायला हरकत नाही. नवीनच चालू झालेल्या हॉटेलचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या वेगळ्या रेसिपीज आणि व्हिडिओ बघण्यासाठी